वळूयात पुढल्या बातमीकडे। उद्धव ठाकरेंचा आजपासून 2 दिवस रायगडचा दौरा आयोजित करण्यात आलाय। आज आणि उद्या उद्धव ठाकरेंच्या 6 सभा रायगडात होणार आहेत। ठाकरेंची दुपारी 3 वाजता अलिबागमध्ये सभा होईल, तर सायंकाळी 6 वाजता रोह्यात सभेचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान ठाकरेंच्या स्वागतासाठी रोह्यात चौकाचौकात कमानी उभारण्यात आल्यात, तसेच भगवे झेंडे लागलेले पाहायला मिळतात। नंदकिशोर गावडे माझे सहकारी आपल्यासोबत रायगडमधून जोडले गेलेत। नंदकिशोर, उद्धव ठाकरेंचा 2 दिवसांचा हा रायगड दौरा। नक्कीच सुमित, आज सकाळी 9च्या दरम्यान उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून निघतील। जवळपास 12च्या दरम्यान पेनमधून या संपूर्ण रायगड दौऱ्याला सुरुवात होणार आहे। खरं तर 3 वाजता पहिली अलिबागमध्ये ही मोठी जाहीर सभा होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत उद्धव ठाकरे यांनी या आठवड्यामध्ये आपलं लक्ष आहे ते कोकणाकडे वळवलेलं आपल्याला पाहायला मिळते। कारण आजचा आणि उद्याचा हा रायगड दौरा झाल्यानंतर पुढच्या लगेच 2-3 दिवसानंतर जर पाहायला गेलं तर ते पुन्हा एकदा रत्नागिरी आणि कणकवली या संपूर्ण भागामध्ये पुन्हा दौरा करणार आहे। त्यामुळे येणाऱ्या आगामी लोकसभेच्या तयारीसाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतः रणशिंग पुंकरलेला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर जर पाहायला गेलं तर कोकणातील सध्या कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र पक्षफुटीनंतर जर पाहायला गेलं तर कोकणात मोठी पोकळीक निर्माण झालेली होती आणि ही पोकळीक भरून काढण्यासाठी आता स्वतः उद्धव ठाकरे हे मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका रायगड जिल्ह्यामध्ये 5 ते 6 सभा या उद्धव ठाकरेंच्या होणार आहेत। त्यांच्यासोबत अजय चौधरी सुद्धा असतील, सुभाष देसाई सुद्धा असतील। त्यामुळे मोठी शक्ती प्रदर्शन जे आहे ते रायगडमध्ये करण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मोठ्या संख्येनं शिवसैनिकची जमवाजमव ती सध्या करण्यात आली। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर मागच्याच 2 आठवड्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी बोरवली किंवा कल्याण हा संपूर्ण दौरा केलेला होता आणि त्यामधून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पेटलेला होता आणि त्याच्याच अनुषंगाने आता जर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा कोकण दौऱ्यावरती जाणार आहेत। या कोकण दौऱ्याचा आगामी लोकसभेसाठी मोठा फायदा होणार आहे, कारण एकंदरीत जर पाहायला गेलं तर कोकणातील जे कार्यकर्ते आहेत त्यांना मोठं प्रोत्साहन मिळणार आहे। बळ देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।